नमस्कार मित्रांनो, वेलकम टू DMER महाराष्ट्र अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे CNE-CPD पॉइंट्स हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सविस्तर समजून घेणार आहोत. हा टॉपिक नर्सिंग एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी आपण MNCचे नियम काय आहेत हे समजून घेऊ. मग आपल्या नर्स बंधू भगिनींना प्रत्यक्षात कोणत्या अडचणी येतात त्यावर बोलू. त्यानंतर यावर एक सोपा आणि महत्त्वाचं म्हणजे मोफत उपाय काय आहे ते पाहू. मग हे पॉइंट्स जमा कसे करायचे याची प्रक्रिया जाणून घेऊ. आणि हो, एक मोठा प्रश्न जो सगळ्यांना पडलाय, या नियमात काही सूट मिळू शकते का यावरही आपण चर्चा करणार आहोत. आणि शेवटी परीक्षेच्या तयारीसाठी काही महत्त्वाचं मार्गदर्शन पण मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. नक्की ही MNCची CNE रिक्वायरमेंट आहे तरी काय, हे आधी नीट समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा आकडा जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे 150. हो, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने हे अगदी बंधनकारक केलेलं आहे की प्रत्येक नर्सला आपलं लायसन्स रिन्यू करण्यासाठी तब्बल 150 CNE पॉइंट्स जमा करावेच लागतील. आणि हे पॉइंट्स कधीसाठी आवश्यक आहेत तर 2027 ते 2032 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी आपलं नर्सिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी. म्हणजेच जेव्हा जानेवारी 2027 मध्ये आपलं लायसन्स रिन्युअलला येईल तेव्हा ही अट पूर्ण करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, नियम तर आपण पाहिला, पण आता वळूया आपल्या दुसऱ्या सेक्शनकडे. हे 150 पॉइंट जमा करणं हे कागदावर दिसतं तितकं सोपं नाहीये. प्रत्यक्षात आपल्या नर्स बंधू भगिनींसमोर काय आव्हान आहेत ते पाहूया. आता बघा, हे बोलायला सोपं वाटतं की 150 पॉइंट्स जमा करायचे आहेत, पण प्रत्यक्षात यात खूप आव्हानं आहेत. विशेषतः आपले जे नर्स बंधू भगिनी दुर्गम किंवा ग्रामीण भागात काम करतायत, उदाहरणार्थ गडचिरोली किंवा नंदुरबार सारख्या ठिकाणी. विचार करा, तिथे CNE सेंटर जवळ नसतात. मग प्रवासाचा खर्च, वेळ आणि शक्ती सगळंच वाया जातं. आणि त्यात भर म्हणजे ऑनलाईन CNE करायचं की ऑफलाईन, यातही खूप कन्फ्युजन आहे. खरं तर या अडचणी ANM, GNM, BSc नर्सिंग अशा सगळ्याच उमेदवारांना येतात. पण काळजी करू नका, या सगळ्या आव्हानांवर एक खूपच सोपा आणि व्यावहारिक उपाय आहे, आणि तो आपण आता आपल्या तिसऱ्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा उपाय आहे अस्त्रिका CPD महाराष्ट्र पोर्टल. हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे खास महाराष्ट्रातल्या नर्सिंगसाठी तयार केलं गेलं आहे. इथे आपल्याला आपला व्यावसायिक विकास करण्यासाठी अनेक संधी मिळतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे काही CNE सेशन्स पूर्णपणे मोफत आहेत. आणि या पोर्टलचा सगळ्यात मोठा फायदा काय तर तुम्ही इथे 4 मोफत CNE सेशन्स पूर्ण करून अगदी सहजपणे 20 CNE पॉइंट्स मिळवू शकता. हो, 20 पॉइंट्स, तेही एकही रुपया खर्च न करता. प्रत्येक सेशनचे 5 पॉइंट्स मिळतात. चला, हे तर खूपच छान आहे, पण आता हे पॉइंट्स मिळवायचे कसे, याची नेमकी प्रक्रिया काय आहे ते आपण आता या चौथ्या सेक्शनमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. प्रक्रिया अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी अस्त्रिका पोर्टलवर जाऊन स्वतःला रजिस्टर करा. आता इथे एक गोष्ट अजिबात विसरायची नाही. रजिस्ट्रेशन करताना तोच मोबाईल नंबर वापरायचा आहे जो तुम्ही MNCकडे नोंदवलेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. मग ते मोफत ऑनलाईन CNE सेशन्स पूर्ण करा. आणि बस, साधारण 15 दिवसांच्या आत तुमचे पॉइंट्स तुमच्या खात्यात जमा झालेले दिसतील. आता इथे अनेकांना एक प्रश्न पडतो. अस्त्रिकावर CNA पूर्ण केल्यावर जे सर्टिफिकेट मिळतं त्यावर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर नसतो. मग साहजिकच मनात शंका येते की अरे, यामुळे काही अडचण तर नाही ना होणार. तर याचं उत्तर आहे, अजिबात काळजी करू नका. तुमच्या सर्टिफिकेटवर रजिस्ट्रेशन नंबर नाहीये, ठीक आहे, काहीच फरक पडत नाही. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे क्रुशियल गोष्ट कोणती आहे तर तो आहे तुमचा MNCकडे रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर. जोपर्यंत तुम्ही तोच नंबर वापरलाय ना, तुमचे पॉइंट्स 100% अगदी गॅरंटीने जमा होणारच. आणि हे मी तुम्हाला हवेच सांगत नाहीये, मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. मी स्वतः माझे 40 CNE पॉइंट्स आतापर्यंत जमा केले आहेत आणि त्यातले 20 पॉइंट्स हे याच अस्त्रिका पोर्टलवरचे मोफत CNE करून मिळवलेले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे विश्वसनीय आहे. तुम्ही नक्कीच याचा फायदा घेऊ शकता. आता येऊया त्या $1 मिलियन प्रश्नाकडे जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. सेक्शन 5. या 150 पॉइंट्सच्या नियमात काही सूट मिळण्याची शक्यता आहे का? चला, मागच्या अनुभवाच्या आधारावर याचा जरा आढावा घेऊ. बघा, मागच्या वेळेस काय झालं होतं म्हणजे 2022च्या रिन्युअलच्या वेळी हा तक्ता पहा. अधिकृत नियम होता 150 पॉइंट्स जमा करण्याचा, पण प्रत्यक्षात काय झालं तर फक्त 10 पॉइंट्सवर रिन्युअल करून दिलं गेलं होतं. याचा अर्थ काउन्सिलने नियमांमध्ये खूप मोठी सूट दिली होती.
आता या मागच्या अनुभवावरून आपण एक अंदाज नक्कीच लावू शकतो की याही वेळेला अशा प्रकारची सूट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उगाच घाबरून जायचं किंवा पॅनिक व्हायचं काहीही कारण नाही. मग आपण काय करायचं तर माझा एक प्रामाणिक सल्ला आहे, उगाच धावपळ करून किंवा ताण घेऊन 150च्या मागे लागण्यापेक्षा एक सुरक्षित आणि व्यवहार्य टार्गेट ठेवा. कमीत कमी 50 पॉईंट्स तरी आपल्या खात्यात जमा करून ठेवा, म्हणजे आपण सेफ साईडला राहू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे CNE CPD पॉइंट्स हा इम्पॉर्टंट टॉपिक सविस्तर समजून घेतला. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नर्सिंग एक्झाम प्रिपरेशनसाठी DMR महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.